आमदार बच्चू कडूंच्या विरोधात भाजपासह हिंदू संघटना आक्रमक. अचलपूर तहसील कार्यालयात धडक कारवाई करण्याची मागणी. अमरावतीच्या अचलपूर विधानसभाचे आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात आता हिंदू संघटनांसह भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून बुधवारी 7 ऑगस्ट रोजी अचलपूर तहसील कार्यालयामध्ये भाजपा व हिंदू संघटनांनी धडक देऊन आमदार बच्चू कडू यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी व त्यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी अचलपूर तहसील यांना निवेदन देऊन करण्यात आली. दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी हिंगोली येथे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता टीका केली असताना आमदार कडू यांची जीभ घसरल्याचं दिसून आलं. घेतली कावड की निघाले महादेवाला. आमदार बच्चू कडू यांची जीभ घसरल्यानं असंख्य महादेव भक्तांच्या भावना दुखावल्या. यासह वास्तविक पाहता राजकीय किती वितृष्ट असलं तरी धार्मिक भावनेबद्दल बोलण्याचं कोणतंही कारण बच्चू कडू यांना नव्हतं आणि बच्चू कडूमध्ये तेवढीच मर्दानकी आहे तर दुसऱ्या धर्माच्या देवाचं नाव घेऊन अशा पद्धतीनं वक्तव्य करून दाखवावं असं खोचक वक्तव्य यावेळी भाजपानं केलं. वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी स्वतः हिंदू असताना आपल्या विरोधकांना धार्मिक ठेच पोहोचवण्याचं काम आमदार बच्चू कडू करत आहेत. याची किंमत नक्की चुकवावी लागेल असा इशारा यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी व हिंदू संघटनांनी दिला. बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी व हिंदू संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला आणि आमदार कडू यांच्यावर कारवाई करण्यात यावी व कडूंनी माफी मागावी अशी मागणी यावेळी अचलपूर तहसीलदार यांना निवेदनातून केली. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती. बांगलादेशमध्ये गेल्या 4-5 दिवसापासून हिंदू लोकांवर जो जाणीवपूर्वक अन्याय, अत्याचार आणि मंदिरं तोडल्या जात आहेत त्या ठिकाणी हिंदूंचे, या सर्व कारवाया त्या ठिकाणी ताबडतोब थांबल्या पाहिजे आणि हिंदूंना त्या ठिकाणी संरक्षण दिल्या गेलं पाहिजे. याकरिता भारत सरकारने कठोर प्रयत्न उचलायची गरज आहे आणि त्याच मागणीकरिता आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि सोबतच हिंगोली या ठिकाणी परवाच्या दिवशी आमदार बच्चू कडू यांनी महादेव भक्तांच्या आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावेल अशा पद्धतीचं नीच वक्तव्य त्या ठिकाणी केलं आणि घेतली कावड आणि निघाला महादेवाला आणि महादेव ढुंगणात त्रिशूल घालेल अशा पद्धतीचं नीच वक्तव्य बच्चू कडूंनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा मी या ठिकाणी हिंदू म्हणून जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जो या पद्धतीनं हिंदू धर्मांचा अपमान करण्याचं सत्र सुरू केलं त्यांना मी निर्वाणीचा इशारा देतो. त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी मुस्लिम किंवा इतर धर्माच्या चालीरीतीवर बोलून दाखवावं, त्यांच्यात जर हिंमत असेल तर. आणि अशा पद्धतीचं हिंदूंचा अपमान करणं त्यांनी ताबडतोब थांबवलं पाहिजे. अन्यथा कावड काढणारे जे महादेव भक्त आहेत ते अतिशय आस्थेनं या ठिकाणी कावड काढतात आणि महादेवाची उपासना करतात आणि ते पवित्र त्रिशूळ त्याची पूजा सर्व हिंदू धर्मीय करतात. त्या त्रिशूळाच्या बाबतीत अतिशय निंदनीय गोष्ट बाब त्यांनी बच्चू कडूंनी म्हटली. म्हणून बच्चू कडूंना इशारा आहे, यानंतर जर बच्चू कडू अशाच पद्धतीनं हिंदू धर्मीयांच्या भावना जर भडकवण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना आम्ही सडेतोड उत्तर देईल. आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की या घटनेची गांभीर्य लक्षात घेता बच्चू कडूंवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण त्यांनी तमाम हिंदू बांधवांच्या भावना ह्या दुखावलेल्या आहे आणि प्रशासनाने कृपया त्यांना पाठीशी घालू नये, नाहीतर भारतीय जनता पक्षावर रस्त्यावर उतरून त्यांच्या पद्धतीनं त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.